आटपाडी दिघंची येथील महालक्ष्मी महिला पतसंस्थेत मोठा अपहार झाला असून 4.5 कोटींच्या ठेवी बुडवल्या आहेत। त्या ठेवी तात्काळ द्याव्यात, अन्यथा संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता शेट्टे यांच्या घरावर मोर्चा काढू, सहाय्यक निबंधक कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे। तहसीलदार सागर ढवळे व सहकारी अधिकारी सागर शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की दिघंची येथे गेल्या 35 ते 40 वर्षापासून महालक्ष्मी महिला सहकारी पतसंस्था कार्यरत आहे। या संस्थेत सुमारे 350 ठेवीदारांनी 4.5 कोटी ठेवी ठेवल्या होत्या। त्यांची मॅच्युरिटी झाल्यानंतर ठेवीदारांना ठेवीची मुद्दलही मिळालेली नाही। पैसे मिळाले नसल्याने अनेक ठेवीदार अडचणीत आले आहेत। अनेकांना उपचारासाठी पैसे नसल्याने तडफडून जीव सोडावा लागला आहे। 3 ठेवीदार यामुळे दगावले आहेत। त्यामुळे तात्काळ ठेवी द्याव्यात, अन्यथा संस्था अध्यक्षांच्या घरावर मोर्चा काढू। सहकार विभागाचे दुर्लक्ष सुरू आहे आणि त्यामुळे या विभागाच्या आटपाडी कार्यालयाला टाळे ठोकू। संबंधित संस्थेचे शासकीय लेखापरीक्षण विभागाकडून ऑडिट करावे। वसुलीसाठी नियमित वसुली अधिकारी नियुक्त करावेत। कर्जदारांवर 101 च्या कारवाई करून तात्काळ कर्जाची वसुली करावी। यावेळी तालुका अध्यक्ष विजय माने, अमित दबडे, निवृत्ती औंधकर, अजित हळिगले, मधुकर मोरे, पांडुरंग शेरकर, दशरथ मोरे, शिवाजी सामंत, अर्जुन यादव, योगेश गोंजारी, मारुती भोसले आदींसह अन्य उपस्थित होते। बोला, मोठ्यानं बोला जरा। दिघंच येथील महालक्ष्मी महिला ग्रामीण सहकारी पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि 4 ते 4.5 कोटी ठेवीदारांचे पैसे बुडालेले आहेत। त्यामुळं ठेवीदार अडचणीत आलेले आहेत। अनेक ठेवीदारांनी जीव सोडलेला आहे, प्राण सोडलेला आहे आणि अनेक ठेवीदार दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत आणि तरीसुद्धा संचालक संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा शेट्टे, सचिव माळी हे वसुलीसाठी प्रयत्नशील नाहीत। त्यामुळंच आज AR ऑफिस, सहाय्यक निबंधक ऑफिस आटपाडी आणि तहसीलदार आटपाडी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। निवेदनाच्या माध्यमातून हा इशारा दिलेला आहे की तात्काळ वसुली करा, अन्यथा संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा शेट्टे यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होणार अशा पद्धतीचा इशारा देतोय। आणि भले या संचालक मंडळाला झोडपून काढावं लागलं तरी आम्ही काढू, पण या ठेवीदारांचा पै ना पै आम्ही वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, आटपाडी।